हॅलो नमस्कार। आज आपण बघणार आहोत थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यात कोणत्याही दिवसात अगदी परफेक्ट इडलीचं पीठ कसं भिजवायचं आणि ते छान इडल्या तयार झाल्या पाहिजेत अशा प्रकारे आज आपण तीच रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर ना आपल्याला एक माप घ्यायचं आहे कोणतंही। तर इथे 1 ग्लासचं मी माप केलेलं आहे। 4 ग्लास मी इथे रेशनचे तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता। स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, जोपर्यंत असं पांढरं शुभ्र पाणी निघत नाही। इथे 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। तुम्ही इथे 1 चमचा मेथी दाणे घेतात। इथे तांदळाचं माप तुम्ही कोणतंही करू शकता। तर ती इथे ना 4 ग्लास तांदूळ वापरलेले आहेत। तर त्याच्यासाठी ना आपल्याला एक ग्लास उडदाची डाळ वापरायची आहे। इथे ना घरगुती डाळ असल्यामुळे ही अशी आहे। हे सगळं निघतं 6 तासात ही व्यवस्थित ही डाळ सुद्धा 2 ते 3 वेळा व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ना 6 ते 7 तास व्यवस्थित आता इथे मी भिजवून घेतलेला आहे। आता ही जे डाळ आहे ना गावरान डाळ असल्यामुळे ही अशी आहे। तर याला पण व्यवस्थित हातावरती चोळून घेतलं ना सगळं त्याचं काळं जे वरचं साल आहे ना ते निघून जातं। हे 4 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडद डाळ आणि त्याच मापाने ना इथे अर्धा ग्लास पोहे घेतलेले आहेत मी। आता हे जे मिश्रण आहे ना सगळं छान आपल्याला मिक्सरला वाटून घेताना नंतर ना ऐन वेळेला हे 4 ते 5 मिनटं व्यवस्थित आपल्याला पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि तसेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। तर इथे ना तांदूळ मी व्यवस्थित मिक्सरला वाटून घेणार आहे। तर इथे व्यवस्थित स्मूथ अशी याची पेस्ट तयार झाली पाहिजे। अजिबात असं रखरख वगैरे आपल्या हाताला लागलं नाही पाहिजे। याने ना खूप छान इडल्या तयार होतात। तर तसंच आपल्याला उडद डाळ आणि पोहे आणि तांदूळ हे तिन्हीही साहित्य असं स्मूथ असं काढून घ्यायचं आहे आणि एकदम असं डब्यामध्ये किंवा छान असं गरम याच्यामध्ये पॅक राहील, अजिबात हवा त्यामध्ये जाणार नाही अशा एखाद्या डब्यामध्ये ठेवा, कुकरमध्ये ठेवा, जिथे गरमी आहे ना तिथे हे सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित आता ठेवून द्यायचं आहे रात्रभर। तर आता मी हे 9 वाजता रात्रीच्या काढलं होतं। तर आता सकाळी आपण साधारणतः 8 ते 8:30च्या सुमारात नाश्ता बनवतो। तर त्यावेळेला छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे। ती छान असं जास्त फुगलं नाही आहे, पण बऱ्यापैकी परमनंट झालेलं आहे। तर डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं किंवा वरतून काही गरमीसाठी सुद्धा तुम्ही ब्लँकेट वगैरे सुद्धा त्याच्यावरती टाकून ठेवू शकता। तर इथे त्यानंतर ना व्यवस्थित इडलीचे जे पात्र आहेत ना त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं। त्यानंतर सगळ्यांमध्ये इडल्या टाकून घेतलेल्या आहे। इडलीचं जे बॅटर आहे ना ते यामध्ये टाकून घेतलं। नंतर आता ना इथे ना आपल्याला हे सगळे असे ठेवताना ना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपण जे इडली पात्र जे ठेवतो ना त्यावेळेला आपल्या ज्या जाळ्या ठेवल्या जे छिद्र त्यांनी दिलेले असतात ना ते एकमेकांवरती इडली न येतात त्या जे छिद्र आहेत ना ते दुसऱ्या इडलीवरती येऊ द्यायचे आहेत, जे की इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे बघा तशा प्रकारे। तर असे आपल्याला सगळे पात्र ठेवून द्यायचे आहेत। याने काय होतं तर सगळ्या इडल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या जातात। तर इथे 13 ते 14 मिनटं आरामात आपण याला मीडियम गॅसवरती ठेवून दिलं होतं। ते छान इथे आता तयार झालेले आहेत। आपल्या किती मस्त फुगल्या तुम्ही बघू शकताय। तर छान अशा आपल्या आता सगळ्या इडल्या आपण काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्याच पिठामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याचे सगळे डोसे बनवून घेतले आणि त्यानंतर इथे चटणी बनवण्यासाठी खोबरं, डाळवं आणि कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या सगळं छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आणि त्याच्यासाठी एक छान तडका तयार केलेला आहे। ते साधा आहे। तेल, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून त्याची छान इथे चटणी बनवून घेतलेली आहे। इडली बरोबर समजा चटणी, डोशाबरोबर चटणी जर असेल ना तर एक वेगळीच टेस्ट येते अगदी पोट भरून। त्यानंतर त्याच्याबरोबर सांबारसुद्धा बनवलेला आहे। याची पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर मी टाकलेली आहे। अशा प्रकारे नक्कीच एक वेळा इडली बनवून बघा, किती छान स्पंची बनल्या जातात इडल्या। सगळं ताट तयार आहे। चला तर मग या जेवायला। कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू सो मच। भेटूयात पुढच्या ब्लॉग।